अरे बा काय झालं रे बा कोण रोड लागला हे. चला ते आता पुढे समजतात आपल्याला. तर राम राम मित्रांनो. तर आता आलो होतो आपण बाजारातनी आल्याला पहिले आपण शुभमची भेट घेतली. तेवढ्याच त्याच्यासमोर विची नोट ठेवलेली. त्याला म्हटलं बा कोणाची यार बा विची नोट कोणाची तरी भुलली राजा म्हणे. मग लगेच त्याने त्याच्या दिमागाच्या जाबे रिवर्स फिरवली. मग त्यांना आठवण गेली की कोणाची राहिली म्हणून नोट ती. जेव्हा पुढच्या बुधवारी भातकी घ्यायली नंतर वापस देतो म्हणून त्याला नोट ती. आता मग आपण भाजीपाला घेणं सुरू केला ना भाऊ. कारण आता फटाफट भाजीपाला घेऊन घ्या म्हटलं. काल जाऊन आपलं दुकान एवढं लागतं लगेच. एवढ्यात नाही आपले भाजीपाला दादा म्हणे कार ज्या म्हणे आम्हाला फोकस करत ना म्हणे तुम्ही. आम्हाला तुमच्या व्हिडिओत काढा म्हणे आणि चांगलं गाणं टाका म्हणे जबरदस्त. त्याला म्हटलं मी गाण्यावाले व्हिडिओ नसतो बनवत राजा म्हणलं डेली ब्लॉग बनवत असतो म्हणलं मी छोटासा. आता बऱ्याच जणांना काय वाटतं बाबा मी व्हिडिओ बनवतो म्हणजे कोणते बनवतो गाण्याचे रील्स बनवते का नाही तसे वाटते काही जणाले. अनो एवढ्यात नाही म्हटलं गॅप पडला होता ना ब्लॉग टाकाले. त्याच्या मग कारण म्हणजे आपल्या मग कामच तेवढं झाले म्हणलं. आता तुम्हाला सांगा कामं काय आहेत ते तुम्हाला खोटंच वाटायचं. कारण लय जणांना माझ्यावर भरोसाच नाहीये म्हटलं मी काम करतो म्हणून. गोविंदा तर म्हणे बा आमची फटाके विकू म्हणजे जिरली म्हणे. आता कारण या दिवाळी सीझन मध्ये लोक एन्जॉय करते म्हणे मस्त पोट्टे. आणि माया मागं म्हणे कामच काम म्हणे. तेवढं त्याने तोंड नाका पॅक करून टाकले. कारण यायच्या मागून चालू ती भट्टी जोराची. त्या भट्टीतून जाळ कमी दुपटच जास्त निघत आहे. आणि ते दुपट यायलाच परेशान करत आहे. आता म्हणलं बरं चालू यायला दुपट दे ना म्हटलं. कारण आता दिवाळीत यायनं लय काम केलं ना त्याला तीट नाही होणार का हो. मग दुपट द्यास लागणार आहे ना. मग संध्याकाळी टाइमला आपल्या भेल भंडारले ऊस लावलेले होते. ते ऊस आपण मग काढून घेतले. कारण ते आता गाडीला तसे बनवून राहिले. ते वाढून बांबू सारखे होते कडक. त्याच्यापेक्षा त्याला आता खाऊन टाकू ना आपण. चला तर मग ऊस काढून घेपर्यंत लाईक आणि फॉलो करायला विसरू नका म्हटलं. तुम्ही लाईक आणि फॉलो म्हटलं हक्कानं करायला पाहिजे म्हटलं. कारण आपला माणूस भला माणूस. चला तर माझ्यासाठी एवढंच.